बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलानं अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये मोहीम तीव्र केली आहे। तरुण मुलं-मुली हल्ली मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात आहेत। त्यातून गुन्हेगारी देखील काही प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी एलसीबी सह जिल्हा पोलीस दलाला दिलेले आहेत। यातूनच आमडापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उदयनगर टोल नाक्याजवळ एलसीबीनं गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 9,83,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे। हरून नूर मोहम्मद वय 66 चिखली, शेख सलीम शेख रज्जाक 35 राहणार खंडाळा चिखली, तसेच राहुल पांडुरंग मोरे वय 42 राहणार चिखली आणि सत्यजित येवले राहणार चिखली वय 32 अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। या संशयित आरोपींच्या ताब्यातून 13 किलो 140 ग्राम गांजा, एर्टिगा 4 चाकी वाहन आणि 5 मोबाईल असा 9,83,800 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यामध्ये गांजामुक्त करण्याच्या दृष्टीनं जे सरांनी पावले उचलले आहे त्यानुसार मोठ्या प्रमाणात आम्ही गांजांची आपणची वेगवेगळ्या ठिकाणी रेड्स करत आहे। अशीच आम्हाला दिनांक 13/4/2025 रोजी माहिती मिळाली की खामगाववरून चिखलीकडे एक इर्टिगा गाडी जात आहे ज्याच्यामध्ये गांजा ठेवलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या पथकांनी आणि पोलीस निरीक्षक अंबुलकर साहेब यांच्या मदतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांना नाकाबंदी करून त्या ठिकाणी पकडलं आणि ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्ही 13 किलो गांजा, गाडी आणि इतर साहित्य आम्ही जप्त केले।